जगायचे गाय, हे हे सुंदर जग मला पाहायचंय गाय. आई मला नको ना ग मारू आई, नको ना. आई आई अगं मी बघते तुझी परीच म्हणतेस ना ग तुम्हाला. अगं कोण कोणाला उगीच भेटत नसतं. ती जन्मजन्मीची ऋणानुबंध असतात. आपली ही असते का ग जन्मजन्मीची ऋणानुबंध. आपण लगेच भेटलोही आणि दुरावलोही. सांग ना गाई, सांग ना. बाबा, ओ बाबा, आओ. तुम्हाला लेक माझी लाडकी आवडते ना ओ बाबा. पोरं वडिलांची लाडकीच असतात ना. सांगा ना बाबा, सांगा ना. बाबा, काल तुम्ही आईला दवाखान्यात घेऊन गेला होता. किती मोठमोठ्या मशीन होत्या ना. त्यात मी किती सुंदर दिसत होते ना. सांगा ना बाबा, सांगा ना. आजी आजी अगं तू आईला ते कडू औषध का ग दिलं आजी. किती कडू होतं ग ते. मला गुदमरून येत होतं ग आजी. सांग ना ग आजी, सांग ना. आई आई ते कडू औषध तू का ग पिलं आई. मला गुदमरून येत होतं ग आई. असं पेज जाऊ नको गाई, पेज जाऊ नको. आई अगं मला एकदा जन्माला घालून तर बघ. मी ताईची जुनी कपडे वापरेन, साईचं जुनं दप्तरही घालेन. वाटल्यास शाळेत जाईल, खूप मोठी होईल. पण मला नको ग मारू आई, नको मारू. अगं उद्या तू मला मारण्यासाठी दवाखान्यात घेऊन जाणार आहे. नुसते स्त्री बुडत राहून बुडात तरी काय. मुलींच्या संरक्षणाची काळजी तरी कोण घेणार. अशा वेळी मला गजर व्हावा असा वाटतो. अगं आपली आत्मशक्ती हाच आपला खरा अलंकार. म्हणूनच असते आता रडायचं नाही तर आता लढायचं. आई कबुली तुला सांगते पिंजऱ्यातच आता फडफडू नकोस. आई कबुली तुला सांगते पिंजऱ्यातच आता फडफडू नकोस. पेटून टरडू नकोस, पेटून टरडू नकोस. अरे बांगड्या घातल्या माणूस केले, अरे बांगड्या घातल्या माणूस केले, मदतीसाठी ओरडू नकोस. आई कबुली तुला सांगते पिंजऱ्यातच आता फडफडू नकोस. पेटून टरडू नकोस, पेटून टरडू नकोस. या जमान्यातल्या दुर्योधनाच्या औलादीची कमी नाही. या जमान्यातल्या दुर्योधनाच्या औलादीची कमी नाही. वाचवायला येईल कृष्ण कोणी याची सुद्धा आम्ही नाही. वाचवायला येईल कृष्ण कोणी याची